एकदा देवांशी झालेल्या युद्धात दैत्यांचा पराभव झाला. त्यांनी शुक्राचार्यांचा आश्रय घेतला. शुक्राचार्य दैत्यांचे गुरु. शुक्राचार्यांच्या कृपेने दैत्यांचे बळ वाढू लागले. शुक्राचार्यांच्या आदेशानुसार राजा बलीने विश्वजित यज्ञ केला. त्यामुळे त्याला सर्वजित रथ प्राप्त झाला. ब्रह्मचर्य पाळून बलवान झालेल्या बलीला शुकाचार्यांनी ब्रह्मतेज दिले. शुकाचार्य व्यासांचे सुपुत्र. सर्व बाजूने सक्षम अशा बलीने मग देवांचा युद्धात पराभव केला आणि इंद्राच्या सिंहासनावर विराजमान झाला. स्वर्गाचे राज्य टिकविण्यासाठी त्याने 100 अश्वमेघ यज्ञ केले. इकडे देवांची माता अदिती आपल्या पतीला म्हणजेच कश्यप ऋषींना म्हणाली, माझ्या मुलांना स्वर्गाचे राज्य परत मिळायला हवे. कश्यप अदितीला म्हणाले, फाल्गुन मासात तू पयोव्रत कर. भगवान पुत्ररूपाने तुझ्या घरी येतील. अदिती कश्यपाचा गृहस्थाश्रम श्रेष्ठ होता. पतिपत्नी एकमेकांच्या सोबतीने प्रभूची आराधना करतील तर प्रभू लवकर प्रसन्न होतात. अदिती व कश्यप नारायणाचे ध्यान करू लागले. अदितीला गर्भ राहिला. 9 महिन्यानंतर भाद्रपद शुद्ध द्वादशीला अदितीसमोर 7 वर्षांच्या बटूचे रूप धारण करून वामन प्रकट झाले. 7 वर्षांचे असल्यामुळे लगेच त्यांचे उपनयन करून यज्ञोपवीत धारणाचा संस्कार केला गेला. यज्ञोपवीत धारण केल्याने ब्रह्मसंबंध होतो. गायत्री मंत्राने अभिमंत्रित केलेले जानवे वामनाला दिले गेले. वामनाला पार्वतीकडे भिक्षा मागण्यास सांगितले. वामनाने पार्वतीकडे भिक्षा मागितली. पार्वतीने दिलेली भिक्षा वामनाने गुरुकडे दिली. ती कमी असल्यामुळे बृहस्पतीने वामनाला नर्मदेच्या किनारी बलिराजाच्या यज्ञमंडपात जाण्यास सांगितले. वामन यज्ञमंडपात पोहोचला. तेथील ब्राह्मणांनी व बलिराजानेही वामनाचे उत्तम स्वागत केले. बलीची मुलगी रत्नमाला बटूच्या सौंदर्याने प्रभावित झाली. ज्या मातेने या बटूला दूध पाजले असेल ती किती भाग्यशाली असेल. तिच्या मनात वात्सल्यभाव निर्माण झाला. पण त्यानंतरचा वामनाचा पराक्रम पाहून तिच्या मनात वामनाची हत्या करण्याची इच्छा उत्पन्न झाली. रत्नमाला आपल्या या दोन्ही मनोवृत्तींना सोबत घेऊन पुढील जन्मी पुतना बनून आली व तिने विषारी दूध पाजून कृष्णाला मारण्याचा प्रयत्न केला. कृष्णाने तिचा उद्धार केला. वामनाने बलीकडे 3 पावले भूमीचे दान मागितले. बलीनेही ते मान्य केले. शुक्राचार्यांनी बलीला सावध केले, हा नारायणच आहे. तुझे सर्व साम्राज्य याच्या 2 पावलातच सामावून जाईल. 3रे पाऊल ठेवण्यास जागा उरणार नाही. तुला पाताळात जावे लागेल. बली म्हणाला, मी तर वचन दिले आहे, आता माघार नाही. जिंकलो जिंकलो म्हणताना निसटून गेला हातून डाव, असे बलीला मनात आले असेल काय? कदाचित. बलीने वामनाला 3 पावले भूमीचे दान दिले. वामनाने एवढे प्रचंड रूप धारण केले की वामनाच्या एका पावलात सर्व पृथ्वी सामावली गेली. 2ऱ्या पावलाने ब्रह्मलोक व 3रे पाऊल ठेवण्यासाठी बलीने स्वतःचे शीश झुकविले. त्यावर पाय ठेवून नारायणाने त्याला पाताळात लोटले. आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना. इतक्यात तेथे बलीच्या आजोबांचे प्रल्हादाचे आगमन झाले. बली प्रल्हादांचा नातू. प्रल्हाद नारायण भक्त. ते म्हणाले, बलीचे पद आणि धन दोन्ही काढून घेऊन आपण त्याच्यावर उपकार केले आहेत. त्याच्यावर कृपाच केली आहे. नातू बऱ्याचदा आजोबांसारखा होतो. दान देऊनही बली नम्र होता. त्यामुळे भगवंताला त्याचे सेवक बनावे लागले. नारायणाने बलीला पाताळाचा राजा बनविले व भगवंत त्याचे द्वारपाल झाले. दान घेतो तो बंधनात फसतो. नारायण बंधनात पडले. मग काही काळाने सहधर्मचारिणीच्या सहाय्याने ते कसे मुक्त झाले ते आपण पुढच्या व्हिडिओत पाहू.